Good morning, all of you. In today lecture, that we will discuss that is in electronic section that we will discuss next point, that is time domain and frequency domain representation. So time domain and frequency domain representation, that is means what in this time domain analysis, that is we will analyze analysis, that is amplitude versus time or amplitude with respect to time. And frequency domain analysis means what, we will analyze the graphical representation of signal, that is of sine signal, in which frequency with respect to time or amplitude or phase that we will examine with respect to time, that is called as frequency and time domain analysis. So in this, first is time and frequency domain representation. First one point is time domain representation. So time domain representation means what, in this the signal or a function's value is known for all real numbers for the case of continuous time or at various separate instant in case of discrete time, that is nothing but टाइम डोमेन रिप्रेझेंटेशन. तर टाइम डोमेन रिप्रेझेंटेशन मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे की साइन सिग्नल जो आहे ऑसिलोस्कोप वरती ऑब्झर्व करतो. सो ऑसिलोस्कोप मीन्स व्हॉट, दॅट इज सीआरओ. तर सीआरओ वरती आपण काय करणार आहे, सिग्नल जो आहे तो ऑब्झर्व करणार आहे. तर सिग्नल जो आहे दॅट इज कंटिन्युअसली व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथं स्टेटमेंट नोट केलेलं आहे, दॅट इज कंटिन्युअस व्हॅरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज नथिंग बट टाइम डोमेन रिप्रेझेंटेशन. तर टाइम डोमेन जो आहे दॅट वी विल रिप्रेझेंट, दॅट इज की हा जो आहे साइन सिग्नल आहे एम्प्लिट्यूड व्हर्सेस टाइम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते फास्ट प्लॉट केलेलं आहे. तर याच्यामध्ये एम्प्लिट्यूड व्हर्सेस टाइम सिग्नल जो आहे टाइम डोमेन मध्ये प्लॉट केलेला आहे. देन फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन मध्ये काय केलेलं आहे, सेम वाय ऍक्सिस वरती एम्प्लिट्यूड घेतलेली आहे आणि एक्स ऍक्सिस वरती काय केलेलं आहे, फ्रिक्वेन्सी प्लॉट केलेली आहे. दॅट इज फ्रिक्वेन्सी डोमेन इज नथिंग बट graphical representation of frequency versus amplitude, that is frequency domain representation. तर डायग्राम काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये 6 मार्कसाठी क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जातो, डिस्क्राईब टाइम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टाइम आणि फ्रिक्वेन्सी दोन्हीच्या डेफिनेशन नोट डाऊन करायच्या. की टाइम डोमेन फ्रिक्वेन्सी डोमेन सांगितलं, दॅट इज नथिंग बट की आपण काय करणार आहे, एम्प्लिट्यूड व्हर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन प्लॉट करणार आहे. टाइम डोमेनमध्ये एम्प्लिट्यूड व्हर्सेस टाइम जो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन प्लॉट करणार आहे. त्याच्यानुसार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुम्हाला दाखवलं इथं की टाइम डोमेन रिप्रेझेंटेशन, इथे हे फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन. देन फ्रिक्वेन्सी जी आहे की आपण टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी जी आहे दॅट वी विल कॅल्क्युलेट बाय द इक्वेशन, दॅट इज एफ इज इक्वल टू और फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. सो एफ इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी, टी मीन्स काय असणार आहे, टाइम पिरियड. तर टाइम पिरियड जो आहे दॅट इज ऑल्सो वी विल कॅल्क्युलेट बाय दॅट इज एफ इज इक्वल टू सॉरी टी इज इक्वल टू 1/f ने आपण काय करतो, टाइम पिरियड जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. और वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट एफ, दॅट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू c डिवायडेड बाय लॅम्बडा. तर c इज नथिंग बट वेव्ह स्पीड, की स्पीड जे आहे वेव्ह फॉर्मचं दॅट इज मिली पर सेकंड मध्ये इंडिकेट केलेलं आहे. देन वेव्हलेंथ जी आहे लॅम्बडामध्ये रिप्रेझेंट केलेली आहे. सो टाइम पिरियड टी इज नथिंग बट 1/f ने आपण काय करणार आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॅल्क्युलेट करणार आहे. देन इन दिस देर इज amplitude and phase spectrum, that is also the part of time and frequency domain representation. So amplitude spectrum, so amplitude spectrum is what, it gives amplitude at each frequency. And phase spectrum is what, it gives
phase at each frequency, that is nothing but amplitude and phase spectrum. So its graphical representation also we will observe. तर amplitude spectrum means what, की आपण amplitude जे आहे we will measure at each frequency, and phase spectrum means what, we will measure or it gives phase at every frequency, that is phase spectrum. So this is the graphical representation for amplitude and phase spectrum. So amplitude spectrum, that is on x-axis there is frequency, on y-axis amplitude. So this is the graphical representation of phases amplitude spectrum. Then phase spectrum चा graphical representation जे आहे ते इथं प्लॉट केलेलं आहे. तर तुम्हाला याचे सर्किट स्टडीसाठी नाही, फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वेवफॉर्म्स जे आहे त्या स्टडीसाठी आहे. तर वेवफॉर्म जे आहे टाइम डोमेन, फ्रिक्वेन्सी डोमेन किंवा अँप्लिट्यूड स्पेक्ट्रम असेल, फेज स्पेक्ट्रम असेल, तर त्याच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दॅट इज डायग्राम जे आहे, वेवफॉर्म जे आहे त्या स्टडीसाठी आहे. सो टाइम डोमेन सिग्नल इज नथिंग बट इथं कंटिन्युअस व्हॅरिंग साइन सिग्नल रिप्रेझेंट केलेला आहे. फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये इथं हे जे आहे स्पेक्ट्रम्स दॅट इज सॅम्पल्स इंडिकेट केलेले आहेत. तर ग्राफ वरती टाइम डोमेन मध्ये टाइम व्हर्सेस अँप्लिट्यूड आहे, आणि फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये फ्रिक्वेन्सी व्हर्सेस अँप्लिट्यूड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे दॅट इज प्लॉटेड. देन नेक्स्ट वन इज नेक्स्ट पार्ट इज दॅट इज ICA. तर IC मीन्स व्हॉट, इंटिग्रेटेड सर्किट, की आपण एखादं इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ज्यावेळी डिझाईन करतो दॅट टाइम IC जो आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर IC जे आहे, तर IC इज नथिंग बट व्हॉट, इंटिग्रेटेड सर्किट. तर इंटिग्रेटेड सर्किट मीन्स व्हॉट, याच्यामध्ये सिंगल चिप वरती आपण काय करतो, नंबर ऑफ कंपोनंट्स जे आहे ते माउंट करतो. सो IC is nothing but it is microchip, on that we will mount number of components, that is called as integrated circuit. तर integrated circuit जे आहे that is nothing but silicon chip or computer chip or microchip. तर या टाइप मध्ये IC जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात किंवा आपल्या लॅबमध्ये प्रॅक्टिकल साठी पण या टाइपचे IC जे आहे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. देन क्लासिफिकेशन जे आहे ICचे, काही वेळा 2 मार्क्ससाठी क्लासिफिकेशन जे आहे पेपरमध्ये विचारलं जातं, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ IC. सो क्लासिफिकेशन ऑफ IC that is based on applications, based on fabrication techniques, then based on technology and based on device count. So based on application there are 2 types of IC, that is linear IC and digital IC. Then based on fabrication technique, that is there are 2 types, monolithic IC and hybrid IC. Then based on technology there are 2 types, BJT and MOSFET. And next one classification part is that is based on device count. So device count that is subdivided into SSI, MSI, LSI, VLSI and ULSI. So this part is important while studying. तर आपल्याला काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 4 मार्क्स साठी क्वेश्चन जो आहे तो विचारलेला असतो, एक्सप्लेन IC डिफरंट टाइप्स ऑफ स्केल ऑफ इंटिग्रेशन. तर हे जे आहे स्केल ऑफ इंटिग्रेशन आहे IC चे. SSI मीन्स स्मॉल स्केल इंटिग्रेशन, MSI मीन्स मीडियम स्केल इंटिग्रेशन, LSI मीन्स लार्ज स्केल इंटिग्रेशन, VLSI means very large scale integration and ULSI means what, ultra large scale of integration. तर scale of integration जे आहे that is depends on the device count. तर device count means what, इथं स्केल ऑफ इंटिग्रेशन जे आहे इंडिकेट केलेलं आहे. तर स्केल ऑफ इंटिग्रेशन मध्ये आता तुम्हाला सांगितलंय SSI means स्मॉल स्केल इंटिग्रेशन, MSI means medium scale integration, then LSI means large scale integration, VLSI means very large scale integration and ULSI means ultra large scale integration. So
this classification is based on device count. तर device count means what? की स्मॉल स्केल इंटिग्रेशन मध्ये की सिंगल चिप वरती तुम्ही काय करता अप टू 100 इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स पर चिप, की एका सिंगल चिप वरती तुम्ही काय करू शकता SSI चिप वरती अप टू 100 कंपोनेंट्स इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स जे आहे ते माउंट करू शकता, दॅट इज SSI. देन मीडियम स्केल इंटिग्रेशन मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये की तुम्ही इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट जे आहे एका सिंगल चिप वरती 100 ते 3000 कंपोनेंट्स जे आहे एका सिंगल चिप वरती तुम्ही माउंट करू शकता. देन LSI मध्ये दॅट इज लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये 3000 ते इथं 1 लाख पर्यंत काय करू शकता, तर एका चिप वरती कंपोनेंट्स जे आहे माउंट करू शकता. VLSI मध्ये काय की इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स जे आहे 1 लाख पासून 10 लाख पर्यंत तुम्ही माउंट करू शकता. आणि नेक्स्ट वन जे आहे ULSI मध्ये की मोर दॅन 1 मिलियन इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स जे आहे ते एका सिंगल चिप वरती माउंट करू शकता. दॅट इज द स्केल ऑफ इंटिग्रेशन ऑफ IC. देन नेक्स्ट वन दॅट इज advantage of IC. So these are the basic advantage, that is it is having very small size मध्ये या टाइपचे IC अवेलेबल असतात. then it is having low cost, then power consumption that is less or reduced power consumption, then this component is highly reliable, then it operates on high speed, external wiring connection that is reduced or less, and easy to use in any electronic device. That are the advantages. Then disadvantage of IC component is that components dependent. Then next one is limited capacitance, then impossible to fabricate transformers, and limited power supply and not flexible. Then next one is that is we have to study basic difference between linear IC and नॉन लिनियर IC. तर कंपॅरिझन जे आहे ते तुम्हाला फक्त कंपॅरिझन स्टडीसाठी आहे, लिनियर IC आणि नॉन लिनियर IC, डिटेलमध्ये नाहीये. तर लिनियर IC मीन्स व्हॉट, दॅट इज लिनियर इंटिग्रेटेड सर्किट. तर लिनियर IC इज नथिंग बट एनालॉग IC, आणि नॉन लिनियर IC मीन्स व्हॉट, दॅट आर दी डिजिटल ICs, दॅट इज लिनियर अँड नॉन लिनियर IC. तर लिनियर IC जे आहे इन दॅट की आपण लिनियर IC एनालॉग सर्किट किंवा एनालॉग सिग्नल स्टडी केलं, तर याच्यामध्ये की सिग्नल जो आहे तो कंटिन्युअसली चेंजिंग किंवा कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल असणार आहे. त्याच्यानुसार आउटपुट जे आहे दॅट इज प्रपोर्शनल टू काय असणार आहे, इनपुट असणार आहे. दॅट इज एनालॉग IC और लिनियर IC. बट इन डिजिटल IC दॅट इज इट्स आउटपुट इज इन डिस्क्रीट फॉर्मॅट, की 0 आणि 1 फॉर्मॅट मध्ये असणार आहे. सो इन दिस इनपुट अँड आउटपुट व्होल्टेजेस आर लिमिटेड टू 2 पॉसिबल लेवल्स, दॅट इज लो और हाय. तर आपण 1 ने किंवा 0 ने काय करतो, डिजिटल ICचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते नोट करतो. देन एनालॉग ICs जे आहे दॅट आर युज्ड इन व्हेरियस ऍप्लिकेशन सच ॲज एअरक्राफ्ट, स्पेस, व्हेइकल्स, रडार्स, PLL, that is programmable logical devices, oscilloscope. These are the application of linear IC. Then application of digital ICs are that is used in microprocessor, then computer, clock, or digital watches, and in calculator we use digital IC. Then next comparison point is that is its design requirement is more drastic as compared to digital IC, and in this its design is less drastic as compared to linear IC. Then next one is that is analog IC, that is available as a in operational amplifier, multiplier circuit, voltage कंपॅरेटर सर्किट, रेग्युलेटर सर्किट मध्ये आपण काय करतो, लिनियर IC जे आहे त्या यूज करतो. डिजिटल IC जे आहे तर डिजिटल IC जे आहे की आपण लॉजिक गेट्स, फ्लिप फ्लॉप, काउंटर हे जे आहे डिजिटल डिव्हाइसेस आहेत त्याच्यामध्ये आपण डिजिटल ICs जे आहे त्या यूज करतो. देन
याच्यामध्ये लिनियर आयसी मध्ये दॅट इज इट कन्सिस्ट ऑफ व्हेरी लेस नंबर ऑफ ट्रान्झिस्टर ॲज कम्पेअर टू आयसी, आणि डिजिटल आयसी मध्ये दॅट इज in this more number of transistors it requires as compared to linear IC or analog IC. देन ॲप्लिकेशन्स जे आहे आयसीचे रिप्रेझेंट केलेले आहेत की मोबाईल फोनमध्ये, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, टी व्ही असेल, किंवा रोबोटिक्सच्या ॲप्लिकेशनमध्ये असेल, एअरक्राफ्ट असेल, इलेक्ट्रॉनिक टॉईजमध्ये, किंवा मिलिटरी ॲप्लिकेशनमध्ये दॅट वी विल यूज IC दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट. तर आपण हा जो आहे फर्स्ट चॅप्टर जो आहे तो रिवाइज केलेला आहे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये फर्स्ट चॅप्टर जो आहे तर फर्स्ट चॅप्टर जो आहे तो आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नल आणि याच्यामध्ये कंपोनंट्स जे आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स दॅट वी हॅव स्टडीड. तर याच्यामध्ये आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट स्टडी केले. तर पॅसिव्ह कंपोनंट्स जे आहे फर्स्ट युनिटमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी केले, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. देन कलर कोडिंग जे आहे रेजिस्टरचं, कॅपॅसिटरचं आणि इंडक्टरचं कलर कोडिंग जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी केलं. देन व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स पॉईंट जो आहे दॅट वी हॅव स्टडीड. देन नेक्स्ट वन जे आहे याच्यामध्ये सिग्नल दॅट इज अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल जे आहे दोन टाईप जे आहे ते आपण स्टडी केले. आणि लास्ट पॉईंट जो आहे इंटिग्रेटेड सर्किट. तर इंटिग्रेटेड सर्किटमध्ये की आयसी, त्याचं क्लासिफिकेशन, देन स्केल ऑफ इंटिग्रेशन जे आहे आयसीचं स्टडी केलं. त्याच्यामध्ये SSI, LSI, MSI, VLSI आणि ULSI. दिस दॅट स्केल ऑफ इंटिग्रेशन दॅट इज डिपेंड्स अपॉन डिव्हाइस काउंट, की एका सिंगल चिपवरती तुम्ही नंबर ऑफ कंपोनंट्स जे आहे ते माउंट करता. तर SSI मध्ये सपोज 100 कंपोनंट माउंट करताय, MSI मध्ये 100 ते 3000 असेल. तर अकॉर्डिंग टू दॅट कंपोनंट्स जे आहेत आपण काय करणार आहे सिंगल चिपवरती नंबर ऑफ कंपोनंट्स माउंट करून आयसी जी आहे दॅट वी विल डिझाईन. देन in this we have studied that is basic difference between analog and linear IC and digital IC. So linear IC is nothing but analog IC and digital IC is nothing but non-linear IC. तर कंपॅरिझन जे आहे ते आपण स्टडी केलं. तर फर्स्ट चॅप्टर जो आहे तो इलेक्ट्रॉनिक सेक्शन मधला रिवाइज केला. देन आपण नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये तर तुमची क्लास टेस्ट तुम्हाला मेसेज ग्रुपवरती आला असेल की क्लास टेस्ट जी आहे MSBTची तुमची 16 पासून 18 तारखेपर्यंत क्लास टेस्ट आहे. तर त्यासाठी क्लास टेस्टसाठी मार्क्स जे आहेत चॅप्टर जे आहे 20 मार्क्सची क्लास टेस्ट असणार आहे की तुमची MSBTची जी क्लास टेस्ट होते 20 मार्क्सची सेम तीच क्लास टेस्ट आता तुमची तर क्लास टेस्ट जी आहे ती 20 मार्क्सची क्लास टेस्ट जी आहे 16 पासून 18 तारखेपर्यंत आहे. तर त्यासाठी सिलेबस जो आहे क्लास टेस्टसाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सेक्शन मधलं आता आपण युनिट जे रिवाइज केलं इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल्स. देन सेकंड युनिट जे आहे डायोड अँड ऍप्लिकेशन्स आणि इलेक्ट्रिकल सेक्शन मधलं फर्स्ट युनिट जे आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. 3 चॅप्टर जे आहे ते तुम्हाला क्लास टेस्ट 1 साठी असणार आहे. क्लास टेस्ट जी आहे ती तुमची फर्स्ट क्लास टेस्ट जी आहे ऑनलाईनच होणार आहे. त्याच्यामुळे प्रिपेअर करा. पहिलं युनिट, दुसरं युनिट इलेक्ट्रॉनिक सेक्शन मधलं आणि इलेक्ट्रिकल सेक्शन मधलं फर्स्ट युनिट. सिलेबस लक्षात आलाय सगळ्यांना? क्लास टेस्टसाठी MCQ असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, 20 मार्क्ससाठी 20 क्वेश्चन्स असणार आहेत. फक्त प्रिपेअर करा, अभ्यास करा. तिन्ही चॅप्टरचा MCQ असणार आहेत. नोट्स त्या शेअर केलेल्या आहेत ऑलरेडी ग्रुपवरती. जे PPT मध्ये शिकवलेले आहे त्यातलेच क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये ऑनलाईन टेस्ट मध्ये असणार आहे.
तर आपण सेकंड जे आहे सेकंड युनिट रिवाइज करू. तर सेकंड युनिट जे आहे डायोड अँड ॲप्लिकेशन्स, आणि महत्त्वाचा एक पार्ट की मायक्रो प्रोजेक्टचा तुमचे ग्रुप ऑलरेडी मागच्या सेमिस्टरला असतीलच, त्याच ग्रुपनुसार काय करायचं, मायक्रो प्रोजेक्टचे मी टॉपिक काय करते ग्रुपवरती शेअर करते. कोणताही एक टॉपिक तुम्ही काय करायचा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावरती रिपोर्ट जो आहे तो प्रिपेअर करायचा की तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट करणार आहे की तुम्हाला सिलेबसमध्ये टॉपिक दिलेले आहेत की बीजेटी वरती, रेक्टिफायर वरती किंवा डायोड वरती, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड टॉपिक, तर सिलेबस रिलेटेडच टॉपिक दिलेले आहेत. त्याच्यानुसार रिपोर्ट जो आहे तो प्रिपेअर करा, मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट, आणि तो पण सबमिट करायचा. तर तुमचे थेअरी एंड सेमिस्टर थेअरी PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट दॅट इज क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 वरून आपण कॅल्क्युलेट करतो आणि प्लस त्याच्यामध्ये काय करतो मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क्स ऍड करतो. तर टोटल 30 मार्क्स जे आहे ते तुमचे क्लास टेस्ट 1 चे 20, क्लास टेस्ट 2 चे 20 मार्क्स आणि मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क्स. तर 20-20चं ॲव्हरेज काढून दोन्ही टेस्टचं ॲव्हरेज काढून 20 मार्क्स आणि मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क्स, असं 30 मार्क्सचं तुमचं काय असतं. तर थेअरी PA मार्कशीट वरती तुम्हाला येतं. तर मायक्रो प्रोजेक्टचा रिपोर्ट जो आहे तो कंपल्सरी सगळ्यांनी ग्रुप वाईज प्रिपेअर करा की तुमचे ग्रुप तुम्हाला माहिती असतील. मागच्या सेमिस्टरला फर्स्ट इयरला तुमचे जसे ग्रुप होते मायक्रो प्रोजेक्टचे तेच ग्रुप काय करा कंटिन्यू करा. 3 जणांचे 4 जणांचे काय असेल ग्रुपमध्ये एक रिपोर्ट बनवायचा आणि व्हॉट्सअपवरती मला सेंड करा. टॉपिक मी तुम्हाला शेअर करते आता लेक्चर संपल्यानंतर. तर रिपोर्ट जो आहे तो कंपल्सरी प्रिपेअर करा. मॅन्युअल जे आहे ते कम्प्लीट करा, कारण की तुमची अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते तुम्ही बघा, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम असेल, त्याच्यामुळे त्याच्या आधी तुमचं मॅन्युअल कम्प्लीट असलं पाहिजे. फाईल मीन्स राईटअप जे तुम्हाला शेअर केलेले आहेत ते सगळ्यांनी कंपल्सरी कम्प्लीट करा, ग्रुपवरती शेअर करा. तुम्ही जे राईटअप सेंड करताय त्याच्यानुसार मी कंटिन्युअस असेसमेंटचे मार्क्स फिल केलेले आहेत, ज्यांनी सेंड केलेले आहेत. जे राहिलेले आहेत त्यांनी सेंड करा आणि मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक देते त्याच्यानुसार रिपोर्ट जो आहे तो प्रिपेअर करा आणि ग्रुप व्हॉट्सअपवरती सेंड करा. टॉपिक नंतर शेअर करते. देन याच्यामध्ये आपण नेक्स्ट युनिट जे आहे दॅट वी विल रिवाइज डायोड अँड ॲप्लिकेशन्स. तर डायोड आणि ॲप्लिकेशन्स जो आहे 12 मार्क्सचा तुम्हाला चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये डायोड अँड ॲप्लिकेशन्स मध्ये दॅट इज वी हॅव स्टडीड PN जंक्शन डायोड कन्सेप्ट स्टडी केलाय, देन झिनर डायोड स्टडी केलाय, देन रेक्टिफायर जो आहे दॅट वी हॅव स्टडीड. देन नेक्स्ट वन जे आहे की फिल्टर जो आहे तो स्टडी केलेला आहे. देन लाईट इमिटिंग डायोड कन्सेप्ट जो आहे दॅट वी हॅव स्टडीड. तर ग्रुपवरती तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते शेअर केलेलं आहे आता बघा. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण आत्ताच्या सेमिस्टरचं शेड्यूल जे आहे ते दिलेलं आहे की क्लास टेस्ट जी आहे की तुमची फर्स्ट टर्म 20 जानेवारीला एंड होणार आहे. तर 20 जानेवारीच्या आतमध्ये सगळं तुम्हाला क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2, प्रॅक्टिकलचे राईटअप्स जे आहे, मॅन्युअल असेल ते कम्प्लीट करून सबमिट करायचं आहे ऑनलाईन. देन फायनल एक्झाम जी आहे ते तुम्हाला टाइम MCQ बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे. तर याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो सांगितलेला आहे. देन फायनल एक्झाम जी आहे ती तुमची फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये स्टार्ट होईल. त्याच्यामुळे अभ्यास करा आणि जे काही तुमचं रायटिंग वर्क आहे ते पण कम्प्लीट करा. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये फर्स्ट जे आहे की आपण डायोड स्टडी करणार आहे. तर डायोड मीन्स व्हॉट, दॅट इज डायोड इज नथिंग बट 2 टर्मिनल डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये 2 टर्मिनल जे आहे डायोडला दॅट इज ॲनोड आणि कॅथोड, दॅट इज 2 टर्मिनल डिव्हाइस आहे. देन डायोड दॅट इज नथिंग बट इट इज 1 वे स्विच आहे. तर डायोड जो आहे 1 वे स्विच आहे. 1 वे स्विच मीन्स व्हॉट, इन दिस करंट डायरेक्शन इज that is current will flow
ओनली इन वन डायरेक्शन. तर करंट काय होणार आहे, एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे. तर डायोड जो आहे दॅट वी विल यूज इन ऍप्लिकेशन दॅट इज रेक्टिफायर. तर रेक्टिफायरचं मेन फंक्शन जे आहे दॅट इज यूज्ड for converting AC quantity into DC quantity, that is alternating current into pulsating direct current. That is the function of rectifier. So rectifier that is used for converting or converting AC quantity into DC or alternating quantity into pulsating direct quantity, that is called as a rectifier. Then diode, that is this is the symbol of diode. आपल्या लॅबमध्ये या टाईपमध्ये डायोड अवेलेबल आहे. तर ही जी सिल्वर रिंग आहे दॅट इंडिकेट्स निगेटिव्ह साईड. ही जी आहे ॲनोड मीन्स ही पॉझिटिव्ह साईड आहे अँड दिस इज निगेटिव्ह साईड आहे. फिजिकल स्ट्रक्चर जे आहे डायोडचं इंडिकेट केलेलं आहे की ॲनोडच्या अक्रॉस पी टाईप सिलिकॉन मटेरियल जे आहे दॅट इज कनेक्टेड ॲनोड. कॅथोड टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू एन टाईप silicon material. So diode that is formed by joining p-type semiconducting material with n-type semiconducting material, that is called as p-n junction diode. तर p-n junction diode जो आहे तो p टाइप आणि n टाइप सेमीकंडक्टिंग मटेरियल पासून मॅन्युफॅक्चर केलेला असतो. देन डायोडचे वर्किंग जे आहे p-n जंक्शन डायोडचं वर्किंग जे आहे दॅट वी विल स्टडी इन फॉरवर्ड बायसिंग मोड अँड रिव्हर्स बायसिंग मोड. तर फॉरवर्ड बायसिंग मोड आणि रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये आपण काय करणार आहे, वर्किंग जे आहे ते स्टडी करणार आहे. देन डायोड जो आहे पी-एन जंक्शन डायोड, these are the types of diode, that is p-n junction diode, LED diode, photo diode, Zener diode. तर आपण 3 डायोड जे आहे ते डिटेल मध्ये स्टडी करणार आहे, p-n junction diode, LED and Zener diode. तर हा जो आहे these are the LED, हा जो आहे Zener diode आहे. देन हे जे आहे फोटो डायोड जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. देन फर्स्ट जे आहे फर्स्ट दॅट वी विल स्टडी p-n junction diode. So p-n junction diode means what? That is when p-type semiconductor is joined to n-type semiconducting material, that is called as p-n junction diode. तर इथं p-type semiconducting material आहे, हे n-type semiconducting material आहे. So p-type is nothing but positive ions, n-type semiconducting material is nothing but negative ions. तर इथं p-type आणि n-type जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. सो एन रिजन इज नथिंग बट व्हॉट, इलेक्ट्रॉन्स. तर एन रिजन मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. तर इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट व्हॉट, निगेटिव्ह आयन्स इथं इंडिकेट केलेले आहेत. देन पी रिजन, तर पी रिजन इज नथिंग बट व्हॉट, होल्स. तर होल्स इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज पॉझिटिव्ह आयन्स जे आहे ते पी रिजन मध्ये इंडिकेट केलेले आहेत. तर पी-एन जंक्शन डायोड्स आपण फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग ऑपरेशन स्टडी करणार आहे. तर सिम्बॉल जो आहे पी-एन जंक्शन डायोडचा इथं ड्रॉ केलेला आहे. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह लीड आहे दॅट इज ॲनोड आहे, निगेटिव्ह लीड जे आहे कॅथोड रिप्रेझेंट केलेलं आहे की फॉरवर्ड बायसिंग मध्ये. सो इन फॉरवर्ड बायसिंग मोड मध्ये आपण काय करणार आहे, पॉझिटिव्ह सप्लाय जो आहे तो पॉझिटिव्हला कनेक्ट करणार आहे, निगेटिव्ह सप्लाय जो आहे तो निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो. रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये काय करतो, तर ॲनोड टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतो, बॅटरीच्या निगेटिव्ह पॉइंटला कनेक्ट करतो आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे बॅटरीच्या काय करतो, पॉझिटिव्ह पॉइंटला कनेक्ट करतो. दॅट इज रिव्हर्स बायसिंग. सो पी-एन जंक्शन डायोड दॅट इज सिम्बॉल आणि कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे इथं. देन याच्यामध्ये डिप्लेशन रिजन जे आहे की वर्किंग स्टडी करण्याच्या आधी डिप्लेशन रिजन. तर इथं हा डिप्लेशन रिजन जो आहे किंवा डिप्लेशन झोन जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. पी टाईप आहे, पी टाईप मध्ये होल्स इंडिकेट केलेले आहेत. एन टाईप मध्ये काय इलेक्ट्रॉन्स असणार आहे, दॅट इज एन टाईप इज नथिंग बट पॉझिटिव्ह आयन्स, पी टाईप इज नथिंग बट निगेटिव्ह आयन्स. त्याच्या इन बिटवीन इथं डिप्लेशन रिजन जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर डिप्लेशन रिजन
की वर्किंग मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, फॉरवर्ड बायसिंग मोडमध्ये आणि रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये डिप्लेशन रिजन वरती काय इफेक्ट होतो ते फक्त ऑब्झर्व करणार आहे. तर पीएन जंक्शन डायोड मध्ये की फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग दोन ऑपरेशन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. सो फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय करणार आहे की डायोड जो आहे सिम्बॉल तुम्हाला दाखवला की ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड मीन्स पॉझिटिव्ह, कॅथोड मीन्स निगेटिव्ह. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये कनेक्शन करताना काय करणार आहे आपण, पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट वी विल कनेक्ट टू P region and negative terminal that we will connect to N region. So ॲनोड काय करणार आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करणार आहे आणि कॅथोड काय करणार आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करणार आहे. दॅट इज फॉरवर्ड बायसिंग. देन रिव्हर्स बायसिंग. तर रिव्हर्स बायसिंग मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण निगेटिव्ह टर्मिनल जे आहे रिव्हर्स बायसिंग मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करणार आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे डायोडचं कॅथोड टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करणार आहे. दॅट इज रिव्हर्स बायसिंग. डायग्रॅम दाखवते याच्यामध्ये. तर इथं फॉरवर्ड बायसिंगची डायग्रॅम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय की पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, त्याच्या इन बिटवीन जो आहे डिप्लेशन रिजन कनेक्टेड आहे. देन पी टाईप इज नथिंग बट हे ॲनोड टर्मिनल आहे, दिस इज कॅथोड टर्मिनल. सो ॲनोड टर्मिनल दॅट इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह एंड ऑफ दिस बॅटरी, cathode terminal that is connected to negative terminal of battery. So this is circuit for forward biasing. This is the symbol of diode. Positive terminal that is connected to positive of battery, negative terminal that is connected to negative terminal of battery, that is forward biasing of diode. तर फॉरवर्ड बायसिंग ऑफ डायोड मध्ये काय होणार आहे, तर ऑपरेशन मध्ये दिस पॉइंट इज मोर इम्पॉर्टंट. दॅट इज anode that is connected to positive, cathode terminal that is connected to negative. P type semiconducting material is nothing but holes. N type semiconducting material is nothing but electrons. की ज्यावेळी तुम्ही बॅटरी ऑन करणार आहे, तर ज्यावेळी बॅटरी ऑन करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर देर इज इफेक्ट ऑन डिप्लेशन रिजन. तर इफेक्ट काय होणार आहे, तर पॉझिटिव्ह आयन्स काय होणार आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. निगेटिव्ह आयन्स काय होणार आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. सो देर इज effect on depletion region. So in forward biasing, the width of depletion region decreases or reduces. That is the forward biasing operation of p-n junction diode. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतं, तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे रिड्यूस होते. तर रिड्यूस का होते, तर पॉझिटिव्ह आयन्स जे आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होतात, निगेटिव्ह आयन्स जे आहे निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होतात. सो here recombination process takes place. So there is effect on depletion region. So the width of depletion region reduces in forward biasing operation. Then रिव्हर्स बायसिंग ऑपरेशन मध्ये, की रिव्हर्स बायसिंग मध्ये काय केलेलं आहे, हा जो आहे बॅटरी आहे, रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि हा डायोडचा सिम्बॉल आहे. तर आता इथं काय, डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड हेअर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड दॅट इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. सो इन दिस केस, की इथं परत डायग्राम इंडिकेट केलेली आहे रिव्हर्स बायसिंगची, ॲनोड आणि कॅथोड. तर ॲनोड टर्मिनल जे आहे ते तुमचं पॉझिटिव्हला, कॅथोड टर्मिनल जे आहे पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, ॲनोड टर्मिनल जे आहे निगेटिव्हला कनेक्टेड आहे. देन की ज्यावेळी सप्लाय ऑन करणार आहे, तर इथं पॉझिटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले आहेत डिप्लेशन रिजनच्या अक्रॉस, इथं निगेटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले. तर ज्यावेळी सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम पॉझिटिव्ह आयन्स मूव्ह टुवर्ड्स positive end of battery and negative ions that moves towards negative end of battery. So here the width of depletion region increases. So in reverse biasing, the width of depletion region
इन्क्रीजेस. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होते, डिप्लेशन रिजनची विड्थ डिक्रीज होते आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होतं, तर डिप्लेशन रिजनची विड्थ काय होते, इन्क्रीज होते. दॅट इज द फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. देन नेक्स्ट जे आहे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते आपण स्टडी केल्या. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे सिलिकॉन डायोड आणि जर्मेनियम डायोडचं प्लॉट केलेलं आहे. तर आपल्याला प्रॅक्टिकली आपण काय करतो की सिलिकॉन डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहे प्रॅक्टिकली आपण ऑब्झर्व केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये कट इन व्होल्टेज, तर कट इन व्होल्टेज जे आहे जर्मेनियम डायोडचं 0.3 आहे आणि सिलिकॉन डायोडचं कट इन व्होल्टेज जे आहे 0.7. सो cut in voltage that is also called as knee voltage. The knee voltage means what? The voltage at which current starts increasing, that is called as cut in voltage or knee voltage. तर cut in voltage means what? कि voltage at which current starts increasing, that is called as cut in voltage. So knee voltage for germanium diode is 0.3 and knee voltage or cut in voltage for silicon diode is 0.7 volt. These are the standard value. Then reverse characteristics जे आहे त्या प्लॉट केलेल्या आहेत. So this is the shape of reverse characteristics. So in reverse characteristic here reverse breakdown voltage, तर reverse breakdown voltage जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर टोटल VI कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या प्लॉट केलेल्या आहेत. दॅट इज VI characteristics for PN junction diode, पॉझिटिव्ह आणि सॉरी फॉरवर्ड आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या कम्प्लीट VI कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे दॅट आर प्लॉटेड हेअर. तर इथं फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे कम्प्लीट ग्राफ जो आहे तो प्लॉट केलेला आहे. So in forward characteristics, knee voltage, that is important. So knee voltage is nothing but cut in voltage. So cut in voltage means what? The voltage at which current starts increasing. So the cut in voltage for germanium is 0.3 volt and for silicon is 0.7 volt. So this is the cut in voltage. Then reverse voltage or reverse breakdown voltage, that is in reverse characteristic indicated. Then सेकंड जे आहे डायोड झिनर डायोड आहे. झिनर डायोडचं वर्किंग पण सेम आहे, फक्त सर्किट सिम्बॉल जो आहे तो चेंज आहे. तर इथं हा जो आहे सिम्बॉल झिनर डायोडचा आहे. ॲनोड कॅथोड सेम टर्मिनल आहेत. फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय करणार आहे, ॲनोड जे आहे बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करणारे, कॅथोड बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करणारे. झिनर डायोड मध्ये की सेम की सर्किट डायग्राम जे आहे ते इंडिकेट केली आहे. ॲनोड जो आहे पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, कॅथोड जो आहे निगेटिव्हला कनेक्टेड आहे. ज्यावेळी व्होल्टेज सोर्स तुम्ही ऑन करणार आहे दॅट टाइम करंट पण फ्लो होणार आहे. तर याच्यामध्ये फॉरवर्ड बायसिंग रिप्रेझेंट केलेले आहे. रिव्हर्स बायसिंग मध्ये काय आहे, तर रिव्हर्स बायसिंग मध्ये फक्त इथं काय केलेलं आहे, सर्किट डायग्राम मध्ये सर्किट सिम्बॉल जो आहे तो चेंज केलेला आहे. तर सर्किट सिम्बॉल काय चेंज केलेला आहे, तर ॲनोड जो आहे दॅट इज कनेक्टेड टू निगेटिव्ह आणि कॅथोड काय केलेला आहे पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला आहे. रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या सेम आहे. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकचं रिप्रेझेंटेशन सेम आहे, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकचं रिप्रेझेंटेशन सेम आहे. रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये की झिनर डायोड मध्ये झिनर ब्रेकडाऊन, तर हा पॉइंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. So this is the complete VI characteristics for Zener diode. So this is important portion, that is normal operating range, that is Zener breakdown region. तर आपण नेक्स्ट लेक्चरला परत हे रिवाइज करू की अवलांच आणि झिनर ब्रेकडाऊन रिजन मीन्स व्हॉट. टाइम लिमिट जो आहे संपलेलं आहे त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चर तुम्ही रिजॉईन करा. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अवलांच आणि झिनर ब्रेकडाऊन कॉन्सेप्ट जो आहे तो परत रिवाइज करू. तर कंपल्सरी सगळ्यांनी प्रॅक्टिकल जे आहे, जे स्टुडंट राहिलेले सेंड करायचे त्यांनी व्हॉट्सअपवरती सेंड करा. मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक सेंड